कधी कधी नखांवर खूप पांढरे डाग यायला लागलेले असतात, तर ती कुठली तरी डेफिशियन्सी आहे म्हणून आपल्याला ते आलेले असतात. स्मरण सुद्धा B12 डेफिशियन्सीचं एक मोठं लक्षण आहे. आपण काय करतो, फक्त गोड खातोय, तिखट खातोय आणि असेच पदार्थ जास्त जात आहेत तरीही चालणार नाहीये. तो की तहान लागल्यावरच पाणी प्या. तोंड कोरडं पडत असेल तर त्याच्यावर ट्रीटमेंट करणं गरजेचे असते. पायातून कट असा आवाज यायला लागलेला असतो, म्हणजे आपण समजून जायचं की आपल्या शरीरातलं कॅल्शियम हे कमी झालेलं आहे. तसे आपले संस्कृतातले श्लोक होते, त्याचं वाचन करणं आपल्या ब्रेनसाठी खूप महत्त्वाचं आहे. लोकांनी बॉडीकडे कसं लक्ष दिलं पाहिजे? दूध आणि फळं ही कधीच एकत्र घ्यायची नाहीत. उन्हाळ्यामधनं घरी आल्यावर मी लगेच फ्रीजमधलं पाणी पिते, तर हा सुद्धा विरुद्ध आहारातला एक प्रकार येतो. असं एक मिसकन्सेप्शन आहे की नॉन व्हेजच खाल्लं पाहिजे B12ला. हो, दिवसाचा कोटा 5 लिटर 10 लिटर व्हायलाच पाहिजे, असं एक फिक्स आकडा असतो की तितके पाणी तुम्ही पिलंच पाहिजे. हा नियम सगळ्या बॉडी टाईपला लागू होतो. तर अशी कोणती 5 झाडं आहे किंवा 5 ते 10 झाडं की तुमच्या जवळ तुमच्या घरात असली पाहिजे? 9 to 5 जॉब करतात, त्यांचं तासन-तास बसण्यामुळे तुम्हाला माहितीच असेल की त्यांना काय काय प्रॉब्लेम होऊ शकतात फ्युचरमध्ये. तर ते होऊ नये त्यांच्या आहारामध्ये काय काय गोष्टी घ्यायला पाहिजे? भारतात ना 3 मोठे पॅन्डेमिक येणार आहेत फ्युचरमध्ये. एक मधुमेह, कॅन्सर, हृदयविकाराबद्दल जे हार्ट अटॅकचे रेट वाढतात. सो ह्या गोष्टी होऊ नये म्हणून आत्ताच काय लाईफस्टाईलमध्ये चेंजेस केले पाहिजे आयुर्वेदानुसार? लहानपणी ना आई आम्हाला, म्हणजे आजी आमची सांगायची की जमिनीवर पाय ठेवण्याच्या आधी एक श्लोक म्हण हाताकडे बघून, ठीक आहे, जो कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती. मी पण म्हणायचो, मला अर्थ काही माहीत नव्हता. नंतर कळला की बाबा आपण जमिनीची क्षमा मागतोय, आपल्याकडून काही पाप होऊ नये म्हणून. पण नंतर कळायला लागलं की एक हस्तनिरीक्षण नावाचा प्रकार होता तो, की तुम्ही तुमचा हात बघूनच तुम्ही सांगू शकता की तुमच्याकडे आज कोणती विटॅमिनची कमी किंवा जे काही शरीरामध्ये काही विकार आहे ते तुमच्या हातावर दिसत. तसं पण डॉक्टर जीभ चेक करतात, डोळा चेक करतात. हे झाले निरीक्षण पद्धतीने एक बेसिक ॲनालिसिस करायचं गोष्ट. तर तुम्ही सांगा की अशा कोणत्या गोष्टी शरीरातले जे संकेत देतात आपल्याला की ती गोष्ट बदलते आणि कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे जे शरीर सांगतंय? नक्की. आयुर्वेदामध्ये आम्हाला अष्टविध परीक्षा सांगितलेल्या आहेत की ज्या रुग्णाच्या आम्हाला करणं भाग असतं, की जो रुग्ण माझ्याकडे आल्यावर तो चालतोय कसा. जर त्याला चालायला एखाद्या गिधणाप्रमाणे जर तो चालत असेल तर म्हणजे त्याला सायटिक पेन असू शकतं. सो ते बघून तुम्हाला पहिले कळलं पाहिजे. दर्शनं, स्पर्शनं, म्हणजे त्याच्या शरीराला स्पर्श केल्यावर त्याचं शरीर उष्ण आहे का थंड आहे हे पहिले बघणं गरजेचं असतं. काही सांध्यांच्या ठिकाणी जॉईंट पेन्स इतकं असतं की तिथे स्पर्शासहत्व आलेलं असतं, म्हणजे टेंडरनेस आलेला असतो की पेशंटना तिथे हात लावलं तरी सहन होत नसतं. त्याच्यानंतर मूत्र परीक्षण करणं हे खूप महत्त्वाचं असतं की युरिन कशी आहे, येल्लो आहे, डार्क येल्लो आहे का, किंवा आयुर्वेदामध्ये असा उल्लेख आलेला आहे की त्याला मुंग्या लागत आहेत का हे बघणं गरजेचं आहे. काविळीमध्ये आपल्या शरीरावर जी त्वचा आहे ती आपली पिवळी पडत असते, नखं पिवळी पडत असतात, पहिले डोळे आपले पिवळे पडायला लागलेले असतात. सो हे काविळीमध्ये कळणार कसं, तर हे लक्षणांवरून आपल्याला कळत असतं. त्याच्यानंतर जी मल परीक्षा केली जाते त्याच्यामध्ये जो मल आहे तो पाण्यावर तरंगणारा असला पाहिजे. जर तो आत सिंक होत असेल तर तुमचं पचन नीट नाहीये हे त्याच्यावरनं दिसत असतं. सो असे काही परीक्षणं ही आपल्याला आयुर्वेदात शिकवली जात असतात. त्याचप्रमाणे आपण नाडी परीक्षण सुद्धा पहिले महत्त्वाचं करत असतो. तुमच्या शरीरात जे दोष आहेत, त्रिदोष आहेत, त्यानुसार आपली प्रकृती वैद्याला कळत असते की तुमची प्रकृती नक्की काय आहे. तुमच्या शरीरात वात वाढलेला आहे, पित्त वाढलेलं आहे का कफ वाढलेलं आहे हे त्यावरनं आपल्याला दिसत असतं. एखाद वेळेस काय झालेलं असतं की 2 दोष शरीरात वाढलेले असतात किंवा 3 दोष वाढलेले असतात, तर त्याप्रमाणे तुमची प्रकृती ठरत असते. सो अशा प्रकारे आपण हे परीक्षण रुग्णाचं करत असतो. कधी कधी नखांवर खूप पांढरे डाग यायला लागलेले असतात, तर ती कुठली तरी डेफिशियन्सी आहे म्हणून आपल्याला ते आलेले असतात, किंवा नखांमुळे कळत असतं आपल्याला. त्यामुळे डोळ्यांमध्ये कधी कधी काळे डाग आलेले असतात, त्याच्यावरून आपल्याला कळत असतं की ह्याच्यामध्ये काहीतरी डेफिशियन्सी आहे. हेअर फ्रीझी झाल्यावर आपल्याला कळतं की आयर्न डेफिशियन्सी आहे. वरचेवर जेव्हा तोंड येत असतं एखाद्या व्यक्तीमध्ये, त्याच्यामध्ये व्हिटॅमिन C ची डेफिशियन्सी असते. सो त्याच्यामध्ये B12 ची सुद्धा
सुद्धा डेफिशियन्सी दिसून येत असते. त्याचबरोबर जेव्हा शरीरामध्ये B12ची डेफिशियन्सी असते तेव्हा हातापायांची जळजळ ही सगळ्यात जास्त प्रमाणात येत असते किंवा त्याच्यात मुंग्या आल्यासारखे वाटत असतं पेशंट्सना, की पेशंट येऊन काय सांगतात की आमच्या हातापायात मुंग्या आल्यात असं आम्हाला वाटतंय. विस्मरण सुद्धा B12 डेफिशियन्सीचं एक मोठं लक्षण आहे. त्याचं काय होतं की विस्मरण झालं की डिमेन्शिया आहे का, अल्झायमर आहे का, अशापर्यंत गोष्टी जातात. पण साधं एक B12ची टेस्ट करून बघितलं की कळतं की अरे ह्यांच्यामध्ये तर B12 कमतरता आहे आणि ह्यामुळे ह्यांना विस्मरण होत आहे. सो ह्या साध्या साध्या गोष्टी असतात. ॲनिमिक पेशंट्समध्ये आपल्याला लक्षणं दिसून येतात की डोळ्याखाली म्हणजे असा डोळा बघायचा आणि आतलं कसं आहे, ते रेड आहे का पांढरं पडलेलं आहे, हे लगेच आपल्याला कळतं की तो पेशंट ॲनिमिक आहे का नाही आहे. जिव्हा कशी आहे, साम आहे का निराम आहे, हे कळणं गरजेचं आहे. म्हणजे जर पांढरा लेअर जिभेवर आलेला असेल तर तो एक कफाचा लेअर आपल्या जिभेवर तयार झालेला असतो आणि त्यामुळे आपल्याला ज्ञान नीट नाही मिळणार चवींचं. बरोबर. बिकॉज आपल्याला एखाद्या चव आपल्याला कधी कळते जेव्हा आपण आपल्या जिभेवर ठेवतो तेव्हा जे काही टेस्ट बर्ड्स आहेत ते योग्य प्रमाणे काम करत असतील तरच आपल्याला ज्ञान मिळणार आहे. तो ब्रेनला सिग्नल जाणार आहे हे बिकॉज लहानपणापासून आपल्याला मधुर रस जो आहे तो सात्म्य आहे. आईचं दूध सुद्धा मधुर रसात्मक असतं. त्यामुळे लहानपणापासून एखादी गोड गोष्ट बघितली की तोंडाला पाणी सुटत असतं किंवा आंबट पदार्थ नुसता विचार केला तरी आपल्या तोंडाला पाणी सुटतं. सो हे पदार्थ आहेत हे आपला जो आहार असला पाहिजे तो षड्रसात्मक असला पाहिजे. सो तुमचा षड्रसात्मक आहार नसेल तर तुमच्या शरीरामध्ये डेफिशियन्सी ह्या व्हायला लागणारच आहेत. सो पहिले काय गरजेचं आहे तर कडू पण आहारात जाणं गरजेचं आहे. आपण काय करतो, फक्त गोड खातोय, तिखट खातोय आणि असेच पदार्थ जास्त जात आहेत तरीही चालणार नाहीये. तर प्रत्येक रसाचे थोडे तरी पदार्थ आपल्या आहारात असलेच पाहिजेत. म्हणजे आवळा असला पाहिजे आपल्या आहारामध्ये रेग्युलर. तो सकाळी उठल्यावर अनशपोटी आपण त्याचा रस करून पिऊ शकतो. तुरट, मधुर रसात्मक हे सगळे रस जे आहेत ते आपल्या आहारात असणं गरजेचं आहे. जेव्हा हे आहारात जात नाही तेव्हा आपल्याला एक एक डेफिशियन्सी व्हायला लागते. सो तेव्हा ते टाळणं गरजेचं आहे. आहारामध्ये आपण आता पाणी पण नीट पिणं गरजेचं आहे. पाणी किती प्यावं ह्याच्यावर सुद्धा अनेक लोकांना अनेक प्रश्न असतात. कधी प्यावं, तर आयुर्वेद काय सांगतं की तहान लागल्यावरच पाणी प्यावं. आता अनेक पेशंटमध्ये दिसून येतं की त्यांचं तोंड हे कोरडं पडतं. सो त्या तोंड कोरडं पडल्यामुळे म्हणजे आपल्याला कळतं की त्यांच्यामध्ये हे B12 ॲब्झॉर्प्शनच होणार नाही शरीरामध्ये. म्हणजे त्यांनी खाल्लं तरी त्याने काही उपयोग होणार नाही आहे. म्हणून तोंड कोरडं पडत असेल तर त्याच्यावर ट्रीटमेंट करणं गरजेचे असते. तृष्णा म्हणजे तहान ही लागली पाहिजे. जर तुम्हाला तहान लागत नाहीये म्हणजे तुमच्या शरीरामध्ये काहीतरी बिघाड झालाय म्हणून तुम्हाला ती तहान लागत नाहीये. म्हणून तहान लागली पाहिजे. म्हणजे एकतर तोंड कोरडं पडलं पाहिजे किंवा आपल्या कॉर्नर्सला ड्रायनेस आला पाहिजे, लिप्सच्या कॉर्नर्सना. तर हे नाही होते, तहानच लागत नाहीये तर ती चूक आहे. पेशंटना पहिले समजणं गरजेचं आहे की जेव्हा आपल्या शरीरामध्ये तहान लागत नाही म्हणजे तृष्णा आपल्याला येत नाही, ते क्लिअर करणं गरजेचं असतं. त्याचप्रमाणे जेवणाच्या आधी अर्धा तास पाणी प्यायचं नसतं आणि जेवणानंतर अर्धा तास पाणी प्यायचं नसतं. तर ह्याच्या पाठी मेन रिझन काय असतं तर जेवणाच्या मध्ये मध्ये आपण घोटभर पाणी पिऊ शकतो. पण काय असतं की जेवणानंतर आपण जेव्हा पाणी पितो तेव्हा आपल्या शरीरामध्ये पचन होण्यासाठी हायड्रोक्लोरिक ॲसिड सिक्रीट होत असतं. आपण पाणी पिऊन त्याच ॲसिडला डायल्यूट करतो आणि म्हणून मग आपलं पचन नीट होत नाही. आणि जेव्हा अन्न अर्ध्या तासानंतर पुढे गेलेलं आहे डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये, ते पुढे पास झालं आहे, त्याच्यानंतर आपल्याला तेवढा त्रास होत नाही. म्हणून अर्धा तासानंतर आपण पाणी पिणं हे योग्य असतं. खूप जास्त एकदम पाणी कधीच प्यायचं नाही. तर ते घोटभरच नेहमी पाणी पिणं गरजेचं आहे. जसं की पाण्याचं सुद्धा पचन होणं गरजेचं आहे. जसं अन्नाचं पचन होतंय त्याप्रमाणे पाण्याचं सुद्धा पचन होणं गरजेचं आहे. तरच त्याचा निचरा सुद्धा नीट होईल. नाहीतर त्याचा निचरा नीट होणार नाही. आपल्या शरीरात ते साठायला लागेल आणि जेव्हा ते पाणी आपल्या शरीरात कुठेतरी साठायला लागतं तेव्हा आपल्याला शरीराला सूज आली असं दिसायला लागतं. म्हणजे पेशंटमध्ये दिसायला लागतं की सकाळी उठल्यावर माझ्या पायाला सूज आलेली आहे किंवा असे प्रमाण दिसायला लागतं. तेव्हा वॉटर रिटेन्शन आपण जे म्हणतो ते व्हायला लागलेलं असतं. सो असंही नाही झालं पाहिजे की खूप 4-5 लिटर पाणी पितोय. म्हणजे ज्याला तहानही लागली नाहीये त्याने जर पाणी प्यायलं तर त्यात तहान म्हणजे हा एक वेग आहे. तो वेग आल्यावर त्याचं शमन आपण पाणी प्यायल्यावर होत असतं. आता तो वेगच आलेला नसताना आपण जर पाणी प्यायलं तर आपल्यामध्ये वात प्रकोप होणार आहे आणि त्या पाण्याचं
निचरा सुद्धा नीट होणार नाही, ते पाणी तुंबून आपल्या शरीरात राहणार आहे. म्हणून तहान लागणं ही खूप गरज आहे. त्यामुळेच मग ते पुढे तहान लागल्यावरती पचनाची जी क्रिया आहे ती नीट होते. ती नाही झाली तरी आपल्या शरीराला त्रास होत असतो. ओके. त्याच्यानंतर आपल्याला असं दिसतं की कॅल्शियम डेफिशियन्सी झालेली असेल तर ऑस्टिओफाईट्स तयार व्हायला लागतात. म्हणजे संधींच्या ठिकाणी आपल्याला सुई टोचल्याप्रमाणे वेदना व्हायला लागलेल्या असतात आणि पायातून कट असा आवाज यायला लागलेला असतो. म्हणजे आपण समजून जायचं की आपल्या शरीरातलं कॅल्शियम हे कमी झालेलं आहे. कॅल्शियम डेफिशियन्सी असेल तर कधी कधी चेहऱ्यावर छोटे छोटे पांढरे डाग सुद्धा येताना आपण बघत असतो. सो कॅल्शियम शरीरात नीट असणं गरजेचं आहे. सो ह्या काही डेफिशियन्सीज आहेत की ज्या आपल्याला दिसायला लागतात की हे नाही आहे म्हणजे आपल्याला ह्याचा त्रास होऊ शकतो. सो त्याप्रमाणे आहारात त्या गोष्टी असणं गरजेच्या आहेत. ना की आपण त्याच्यासाठी कुठलंही टॅबलेट्स चालू करणं किंवा हे नसून तर आपल्या आहारातूनच ते जाणं गरजेचं आहे. जसं आपण म्हणतो की विटॅमिन सी नसेल तर ॲन ॲब्झॉर्प्शन होणार नाही आहे, B12 ॲब्झॉर्प्शन नीट होणार नाही आहे. तर त्यासाठी विटॅमिन सी सुद्धा लागतं. जसं विटॅमिन सीसाठी विटॅमिन डी लागतं, विटॅमिन D3 लागतं, सूर्यप्रकाश लागतो. आपल्याला जर सूर्यप्रकाश नाही योग्य प्रमाणात मिळत आहे तर आपल्या शरीरामध्ये एनर्जी हॉर्मोन्स योग्य प्रमाणात सिक्रीटच होत नाहीत. हां, सो ती होणं गरजेचं आहे. त्यासाठी एक सूर्य आपल्या शरीरावर पडणं खूप गरज असते. तो नाही पडला तरी आपल्याला त्रास होणार आहे, सांधे दुखणार आहेत. सो हे जे काही सिम्पटम्स आहेत हे पूर्व लक्षण आपल्याला कधी कधी दिसत असतात. म्हणजे व्याधीची पूर्व लक्षणं जर आपल्याला नीट समजायला लागली तर आपण त्याच्यावर वेळेवर ट्रीटमेंट करू शकतो. पण त्याच व्याधीची म्हणजे ती जी सायकल आहे ती वाढायला लागल्यावर आपण जेव्हा ट्रीटमेंट करतो तर तो चिरकारी व्याधी बनून जातो. म्हणजे त्याच्यावर आपल्याला ट्रीटमेंट करताना लगेच रिझल्ट मिळत नाही, खूप वेळापर्यंत. येस, लॉंग टर्म पर्यंत त्याची ट्रीटमेंट करावी लागते. असे जे काही व्याधी आहेत त्याच्यावर आपण लवकरात लवकर लक्षणं दिसली की लगेच ट्रीटमेंट करणं गरजेचं असतं. म्हणून पेशंटना आपण सांगतो की तुम्हाला आपली बॉडी ही सगळ्यात उत्तम डॉक्टर आहे. ती आपल्याला शिकवत असते की तुम्हाला हे काहीतरी झालंय आणि आपण त्याच्याकडे मात्र अगदी सहजरित्या दुर्लक्ष करत असतो की ठीक आहे, काही नाही, होईल मी बरी. हा प्रश्न विचारण्याचा उद्देश तोच होता माझा की लोकांनी बॉडीकडे कसं लक्ष दिलं पाहिजे. सो चेकअप्स करणं गरजेचे आहेत. एक तर वैद्याकडे जाऊन तुम्ही नाडी परीक्षण करणं गरजेचं आहे, ब्लड टेस्ट करणं गरजेचे असतात. की आपण काय करणं गरजेचं आहे, 6 महिन्यातनं एकदा तरी आपल्या आई वडिलांची टेस्ट करून घेणं गरजेचं आहे. का तर त्यांच्या रक्तामधले कुठले काउंट्स कमी झालेले आहेत का, कुठल्या डेफिशियन्सीज कमी झालेल्या आहेत का, ते आधी आपल्याला एका रिपोर्टवर नीट कळलं की त्यांची हिस्ट्री तयार होते. बरोबर. की माझ्याकडे पेशंट येईल त्याच्याकडे ऑलरेडी ती फाईल असेल तर मला कळेल की ह्याच्या हे डेफिशियन्सीज आहेत, मागच्या वेळेस किती होतं आणि आहारात चेंज केल्यावर त्याची किती आज रेंज काय कमी काय जास्त झाले हे लगेच आपल्याला कळतं. सो ते कळणं गरजेचं आहे. त्यासाठी आहारात काय घेणं गरजेचं आहे हे पण आहे. तर B12 डेफिशियन्सी असेल तर आहारात तूप असणं खूप गरजेचं आहे किंवा कडधान्य आपल्या आहारात असणं खूप गरजेचं असतं. असं एक मिसकन्सेप्शन आहे की नॉन व्हेजच खाल्लं पाहिजे B12 ला. हो, कसं असतं, B12 डेफिशियन्सी ही नॉर्मली जे पहिले नॉन व्हेजिटेरियन असतात आणि काही कारणामुळे जर ते व्हेजिटेरियन झाले तर त्यांच्यामध्ये हमखास B12 डेफिशियन्सी दिसून येते. बिकॉज त्यांच्या शरीरामध्ये पहिले नॉनव्हेज हे गेलेलं आहे आणि आता ते त्यांच्या शरीरामध्ये जात नाही आहे, त्यामुळे तो सोर्स त्यांना कमी पडायला लागतो. बापरे. म्हणून अशा पेशंट्समध्ये नॉर्मली B12ची डेफिशियन्सी ही जास्त दिसून येते. व्हेजिटेरियन्सनी ते आयुष्यात कधी खाल्लेलंच नसतं, नॉनव्हेज कधी खाल्लेलंच नसतं, त्यामुळे त्यांना तेवढा इफेक्ट त्याचा होत नाही. म्हणजे नॉनव्हेज खाल्लंय नाही खाल्लंय तरी त्यांना एवढा प्रॉब्लेम होत नाही. पण नॉन व्हेजिटेरियन्स जे पास्टमध्ये आहेत आणि आता जे व्हेजिटेरियन्स झाले आहेत त्यांच्यामध्ये काही वयानुसार नॉनव्हेज कमी खायला लागतात की आता पचत नाहीये म्हणून आपण कमी करतो, किंवा एखादा धर्मानुसार आपण बघायला जातो, सोडून दिलंय, किंवा एखादा उपासामुळे किंवा एखाद्याला इच्छा मरते त्याच्यावरनं. सो ह्या गोष्टींमुळे सुद्धा B12 डेफिशियन्सी दिसून येत असते. हा झाला प्रॉब्लेम. पण सोल्युशन जसं मी म्हटलं की आहारातनं कडधान्य गेली पाहिजेत, तूप गेलं पाहिजे, खोबरेल तेल आहारामध्ये असलं पाहिजे. सो या गोष्टी आपण जेव्हा करतो तेव्हा B12ची डेफिशियन्सी आपल्याला कमी व्हायला हेल्प होत असते. जसं ब्राह्मी आहे, शंखपुष्पी आहे, ह्या वनौषधी सुद्धा आपण आहारातनं घेऊ शकतो. ओके. तुम्ही जसं पाण्याविषयी बोलले थोडं की त्याच्यामध्ये अजून खोलवर जातो मी की दिवसाचा कोटा 5 लिटर 10 लिटर व्हायलाच पाहिजे असं एक फिक्स आकडा असतो की तितके पाणी तुम्ही पिलंच पाहिजे. हा नियम सगळ्या बॉडी टाईपला लागू होतो का? नाही,
हा नियम प्रत्येकाला लागू होत नाही. जसं मी सांगितलं, आयुर्वेदात हेच सांगितलंय की तुम्हाला तहान लागेल तेवढंच. कारण मी हा प्रश्न का विचारला, तुम्ही सांगितलं की तहान लागल्यानंतरच पाणी पिलं पाहिजे. आता एखाद्याला तहानच 12 घंट्यांनी लागते, 4 घंट्यांनी लागते, हा प्रॉब्लेम झाला जसं तुम्ही सांगितलं की हा विकार आहे, त्याच्यावर ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. हा, सो हाच प्रॉब्लेम आहे. सो त्याच्यावर आपण औषधं दिली जात असतात की त्यांना ही तृष्णा वाढली पाहिजे, वेग वाढले. आयुर्वेदामध्ये 13 अधारणीय वेग सांगितले. हा, एखाद्याला मोशन्सचा वेग आला आणि तो त्यांनी थांबवला तरी त्याला त्रास होणार. एखाद्याला प्रवासात जाताना वॉशरूमला लागलेली असेल आणि तो जात नाही, खूप वेळ तो धरून ठेवला जात असेल, तर त्याने शरीरातला वातदोष वाढलेला असतो. आणि वाताचा गुणधर्म काय? वृक्षता. शरीरात वृक्षता आली की ड्रायनेस येणार आहे, पाणी कमी होणार आहे आपल्या शरीरातलं, म्हणून आपल्याला तहान सुद्धा कमी लागणार आहे. सो जेव्हा शरीरात वात वाढलेला असतो आपल्या शरीरामध्ये, तेव्हा आपल्याला तहान सुद्धा कमी लागायला लागते आणि मग आपल्या जलांश आहे आपल्या शरीरातला तो कमी व्हायला लागलेला आहे. म्हणून मग तेव्हा काय करायचं की घोटघोटभर पाणी पिणं गरजेचं आहे. म्हणजे तासामध्ये 1 ग्लास पूर्ण, काही जणांना खूप सवय असते की पूर्ण तोंडाला बॉटल लावली की ती अर्धी संपवायची, तर हे करणं चुकीचं आहे. तुम्हाला तहान लागल्यावर तुम्ही 1 ग्लासभर घोटघोटभर पाणी पिणं हे बरोबर असतं. तहान म्हणजे तृष्णा शमन झाली की आपल्याला बरं वाटतं की एक तहान पाणी प्यायल्यावर आपल्याला एक ते फिलिंग मिळतो, आपण ते पाणी पितो आणि मग आपण थांबतो. सो दॅट इज अ सॅटिस्फॅक्शन लेवल की ती पाणी प्यायल्यामुळे आपल्याला मिळत असते. सो ती अचीव झाल्यावर आपल्या बॉडीला समजतं की आता मला पाण्याची गरज नाही, तिथे थांबणं गरजेचं आहे. सो ती गरज आहे की आपल्या शरीरात काय वेग येत आहेत, आपली गरज किती आहे, ही बॉडीच आपल्याला सांगत असते. जसं आहाराचं पण आयुर्वेदात काय सांगितलेलं आहे की भूक लागली तरी त्याच्या 70% जेवलं पाहिजे की मग 30% ही जागा आपण मोकळी ठेवली गेली पाहिजे. कारण की आपल्या म्हणजे जठर जे आहे, आपल्या जठरामध्ये किंवा पोटामध्ये 3 भाग असतात. एक पाण्याचा असतो, एक अन्नाचा असतो आणि एक जो असतो तो वायूचा असतो. आता तुम्ही खूप वेळ पाणीच प्यायलं नाहीयेत, अन्नच खाल्लंच नाहीयेत काही, तरी वायू वाढणार, मग आपल्याला गॅसेसचे प्रॉब्लेम होणार आणि जो अग्नी आहे तो विझायला लागतो. जो गॅस आहे तो पचनासाठीच उपयुक्त आहे. सो तो पचन करणारा जो गॅस आहे तो जरी कमी झाला शरीरातनं तरी आपल्याला चालणार नाहीये. म्हणून वातक्षय झाला तरी आपल्याला चालणार नाहीये, नाहीतर आपल्या शरीराच्या कुठल्याही मुवमेंट्स योग्य प्रकारे होत नाहीत. सो असं हे आयुर्वेद आहे की जे आपण रेग्युलर आहारासाठी किंवा काय खाणं गरजेचं आहे, सुपाच्य आहार असणं गरजेचं आहे, सात्विक आहार असणं गरजेचं आहे. सात्विक म्हणजे आहार पण कसं असतो की सत्व रजतम हे मनाचे गुण आहेत, तसाच आहार पण 3 गुणांचा बनतो. तुम्ही काय खाताय, कसं खाताय, तामसिक खात असाल तर तुमचे विचार सुद्धा तामसिक व्हायला लागतात. म्हणून त्याप्रमाणे आहार असणं गरजेचं असतो. ओके. आता तुम्ही जसं सांगितलं की आहार मॅटर करतो की तुमच्याकडे कोणता विकार होऊ शकतो फ्युचरमध्ये, भविष्यामध्ये. तर काय म्हणतात त्याला, डिटॉक्स वॉटर वगैरे आपण ज्या गोष्टी बघतो ह्या पण आता लोक आता तर माहीत झाले लोकांना. आणि पण आयुर्वेदामध्ये ह्या गोष्टींचा आधी उल्लेख होता का की शुद्धीसाठी काय करणार? सो आयुर्वेदामध्ये ना रसायन चिकित्सा सांगितलेली आहे. रसायन चिकित्सा म्हणजे काय असते तर व्यक्ती तरुण दिसण्यासाठी जी चिकित्सा केली जाते ती रसायन चिकित्सा असते. हा पंचकर्माचा भाग आहे का? नाही, पंचकर्माचा भाग नसतो, पण हा रसायनशास्त्र म्हणून आपला एक वेगळा टॉपिक असतो की ज्याच्यामध्ये असे काही औषधी आहेत, जसं आवळा हा त्यातला महत्वाचा आहे की कुटी प्रावेशिक पूर्वीच्या काळी केलं जायचं की त्याच्यामध्ये आवळा खाऊन खाऊन रेग्युलर फक्त आवळा खाऊन त्यांना चांगली नवीन स्किन यायचे, नवीन दात यायचे, नवीन केस यायचे, हे सगळं पण व्हायचं. ह्याला रसायन चिकित्सा म्हणतो आपण. तर त्यातला जो हे डिटॉक्सिफिकेशनच होतं एका प्रकारे. आपण म्हणायला गेलो की शरीर परत नवीन तयार होण्याची जी प्रोसेस आहे, जुनं काढून नवीन तिथे यायला पाहिजे, याच्यासाठी आपण डिटॉक्स करत असतो. तर त्यासाठी आवळा हे उत्तम काम करतं. म्हणजे काय करायचं, आवळा घ्यायचा, कापून घ्यायचा व्यवस्थित, त्यातली मधली जी बी असते ती काढून टाकायची आणि मिक्सरमधनं तो बारीक करायचा, त्याच्यामध्ये पाणी घालून तो डायल्यूट करून सकाळी उठल्यावर तो घ्यायचा. चव आवडत नसेल तर त्याच्यामध्ये थोडा आपण मध घालून घेऊ शकतो किंवा गूळ घालून घेऊ शकतो. हे करून जेव्हा आपण तो रस सकाळी पितो तेव्हा आपले जे काही चॅनल्स शरीरात आहेत ते सगळे चॅनल्स क्लिअर करायला हेल्प कोण करतो, तो आवळा. सो तो आवळ्यामधला व्हिटॅमिन सी आहे, त्याचबरोबर तो पचन सुधारणारा आहे. त्रिफळामध्ये सुद्धा आवळा असतो. सो त्याने लॅक्झेट
प्रोटेक्टिव्ह इफेक्ट मिळतो, म्हणजे तुमचं पोट हे नीट साफ होण्यासाठी. तसंच कुठल्याही चॅनलमध्ये जुना मळ, कितीही जुना मळ असू दे, तो आपल्या शरीरातून बाहेर जाण्यासाठी आवळा हेल्प करत असतो. सो त्यानेही आपल्याला खूप छान, म्हणजे डिटॉक्स जे म्हणतो हे त्यानेही होत असतं. त्याचबरोबर डाळिंब्याचा रस आहे किंवा हे आपण आहारात घेणं गरजेचं आहे, त्यांनी सुद्धा डिटॉक्स व्हायला हेल्प होत असते. म्हणजे लिंबू रस, डाळिंब, आवळा असं मिक्स करून तुम्ही त्याचं एक डिटॉक्स बनवायचा, सकाळी उठल्यावर तो घ्यायचा, त्यानेही पोट साफ व्हायला हेल्प होत असते. मेन पोट साफ आहे की नाही हे बघणं गरजेचं आहे. आपल्याला स्किनवर कुठली रॅश नाही आहे ना, इचिंग नाही होत आहे ना. सो ही काही साईन्स अँड सिम्पटम्स असतात की ज्याच्यामुळे आपल्याला कळतं की आपलं शरीर हे आतून नीट आहे. बरोबर. मेन काय, आपलं शरीर हे आतून नीट असलं पाहिजे. आता तुम्हाला हेच कळतंय आता आपल्या कम्युनिकेशन मधून की आतून शुद्धी असणं किती आवश्यक आहे. सो ह्याच्यासाठी शोधन चिकित्सा सुद्धा आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहे. त्यालाच आपण पंचकर्म म्हणतो. पंचकर्मामध्ये नॉर्मली काय केलं जात असतं तर शिरोधारा, नस्य, वमन, विरेचन, बस्ती हे आपण प्रकार त्याच्यामध्ये करत असतो. वात वाढलेला असेल तर आपण बस्ती करत असतो. कफ शरीरात वाढलेला असेल तर त्यासाठी आपण वमन करत असतो. आणि पित्त वाढलेला असेल तर त्यासाठी आपण विरेचन करत असतो. पण हे वैद्याच्या गायडन्सनेच करणं गरजेचं असतं. तुम्हाला वैद्यच गाईड करू शकतो. पहिले नाडी परीक्षण करतात, तुमच्या शरीरात कुठला नक्की दोष वाढलेला आहे त्यानुसारच तुम्हाला पंचकर्म सुचवलं जात असतं. आणि ह्याच्यामुळे काय होतं की एकदा तुम्ही पंचकर्म घेतलं की एक आपण म्हणतो ना, आपण साध्या एसीचं सुद्धा सर्व्हिसिंग करतो, पण आपण आपल्या शरीराचं सर्व्हिसिंग करायला विसरून जातो. तर म्हणून वर्षातून एकदा तरी पंचकर्म करणं गरजेचं आहे. त्याने आपल्या शरीरातले जे जुने स्टोर्ड जे काही टॉक्झिन्स आहेत ते शरीरातून बाहेर जायला हेल्प होत असते. सो त्याने आपण पंचकर्म आपल्या क्लिनिक्समध्येही करत असतो. आयुर्वेदाची जी मेन शास्त्रशुद्ध जी आपली जी ट्रीटमेंट आहे ती त्यांना क्लिनिकमध्ये आपल्याला दिली जात असते. सो अनेक पेशंट आपले आहेत की जे आज ट्रीटमेंट घेत आहेत आणि त्यांना सुंदर रिझल्ट्स मिळतात. जसं जॉईंट पेनसाठी छान रिझल्ट्स मिळत असतात, त्याच्यामध्ये वात वाढला असेल तर त्याच्यासाठी खूप छान रिझल्ट्स मिळत आहेत. शिरोधारा का करणं गरजेचं आहे तर आजकाल प्रत्येकाला स्ट्रेस हा आहेच आहे. असा कुठलाच व्यक्ती मिळत नाही की त्याला स्ट्रेस नाहीये, ओव्हर थिंकिंगचा त्रास होत नाहीये, हॉर्मोनल इम्बॅलन्स नाहीये. प्रत्येकामध्ये आपल्याला हे लक्षणं दिसून येत असतात. तर त्या प्रत्येकाने एकदा तरी शिरोधारा घेणं गरजेचं आहे. का तर त्यांच्या आपला जो ब्रेन आहे त्याला स्निग्धता मिळणं गरजेचं आहे. म्हणजे शिरोधारा आपण का करतोय की त्या ब्रेनमध्ये जी रुक्षता आलेली आहे ती इतके विचार येत असतात आपल्या दिवसात, आपण मोजायला लागलो की आपल्या किती विचार आलेत तर आपल्याला गणित कधीच जमणार नाहीये, ते शक्यच नाही. पण तो ब्रेन म्हणजे किती काम करतोय, त्या ब्रेनमध्ये किती केमिकल्स आणि न्यूरॉन्स वगैरे सगळं काम करतंय. सो त्यांनाही कुठेतरी एक वंगणाची गरज असते, तर ती शिरोधारा करणं गरजेची असते. त्याने आपल्या ब्रेनला न्यू सेल ग्रोथ होण्यासाठी पण हेल्प होत असते. जशी आपल्या शरीरामध्ये पेशी ज्या आहेत ह्या आहारापासूनच तयार होतात. आपण जो आहार खातोय त्यापासूनच नवीन सेल्स तयार होणार आहेत आणि ह्यासाठी ती प्रोसेस चांगली राहिली पाहिजे. रेग्युलर ब्रेन सेल्स नवीन तयार होतच राहिल्या पाहिजेत, नाहीतर मग हळूहळू त्याला विस्मरणाचा त्रास व्हायला लागतो. आपण विचार करतो की अरे हे आधीचं विसरायला कसं लागलो आपण, किंवा यंग एजमध्ये आपल्याला तर सगळं आठवत असतं, पण 50s नंतर किंवा 60s नंतर असं दिसून येतं की त्यांच्यामध्ये विस्मरणाचं प्रमाण हे वाढलेलं असतं. म्हणून ह्या सेल्स नंतरही काम करण्यासाठी जसे आपले संस्कृतातले श्लोक होते त्याचं वाचन करणं आपल्या ब्रेनसाठी खूप महत्वाचं आहे, एक्सरसाइजेस होण्यासाठी. म्हणजे आपण असा विचार करायला जातो की हे मंत्र वगैरे काय कर्मकांड आहे का धर्माच्या नावामुळे, पण तसं नसून त्याच्यामध्ये जे उच्चार आपण करतो ते ब्रेनलाही ऐकले जात असतात. त्याचे जे संस्कार असतात ते आपल्या ब्रेनवर सुद्धा होत असतात, म्हणून ते इतके इम्पॉर्टंट असतात. आणि त्याने पॉझिटिव्हिटी वाढायला आपल्याला हेल्प होत असते. जेव्हा आपण पॉझिटिव्ह थिंक करतोय आपला ब्रेन पण नीट राहतो, आपण आनंदी राहतो, आपल्या आजूबाजूचा ऑरा सुद्धा क्लीन राहतो, आपल्यामुळे पण आनंदी राहतात लोक. येस. तर त्यामुळे तुम्हाला एखाद्याची वाईब आपण म्हणतो की अरे ह्याच्याबरोबर मी होते पण हा मला काही असं वाटलं नाही बरोबर, तर ते का असतं की त्याचा जो ऑरा आहे तो थोडा निगेटिव्ह असतो, तो क्लीन होणं गरजेचं आहे. आपली जी चक्र आहेत, सप्तचक्र आहेत, तर ती नीट राहणं गरजेची आहेत, अलाइन्ड राहणं ही गरजेची आहेत. जसं आपण म्हणतो की एखाद्याला आपल्याला स्पिरिच्युअल लेवल्स आपल्या शरीरातल्या चांगल्या असणं खूप गरजेच्या आहेत, कारण का त्या जर नसतील तर माणसाला त्यातून कुठल्याही आजारातून बाहेर
बाहेर नाही पडतायत. बरोबर. म्हणजे एखाद्याची विल पॉवर जेवढी स्ट्रॉंग असेल ना, तर मग तो कुठलाही आजार असू दे, तो त्या आजारातून स्वतःहून बाहेर पडण्याची क्षमता देवानीच त्याला दिलेली असते. म्हणून आपण ती मेंटेन पण करणं गरजेचं आहे. जर ती मेंटेन नाही करता आली, आपण दुसऱ्यांच्या विचारांचा आपल्यावर खूप इफेक्ट व्हायला लागला, तरीही आपल्याला आजार हे लवकर होणार आहे. म्हणून आपण पॉझिटिव्ह थिंक करणं गरजेचं आहे. दुसऱ्यांचे विचार ह्याचा इफेक्ट हा झालाच नाही पाहिजे. म्हणजे आयुर्वेद हा एक असा बेस आहे की ज्याचे कनेक्शन्स स्पिरिच्युअल पण जातात. हो, कारण आयुर्वेदामध्ये मानसचिकित्सा सुद्धा मी तेच म्हणतो, सायकोलॉजिकल पण जातोय, प्रत्येक दिशेला जातोय, पण मूळ तर आयुर्वेदिकच येते. आणि आत्माची चिकित्सा म्हणजे आत्मा पण त्यांनी सांगितला आहे, तो अमर सांगितलेला आहे आत्मा जो आहे तो. सो एका बॉडीमधनं दुसऱ्या बॉडीमध्ये आत्मा जात असतो, त्याच्यावर संस्कार हे झालेलेच असतात हा, आणि तो कॅरी फॉरवर्ड करत असतो त्याच्या नेक्स्ट जन्मामध्ये सुद्धा. सो आपल्याला काय, आपण आज विचार करतो की मला आज होणारी व्याधी ही आजच्या कर्मामुळे झालेली आहेत का, कधी कधी काय झालेलं असतं की पूर्वजन्मीच्या कर्मामुळे सुद्धा व्याधी निर्मिती होत असते. सो आयुर्वेदामध्ये ह्याला कर्मज व्याधीमध्ये उल्लेख केलेला आहे. सो ह्याच्यावर सुद्धा आयुर्वेद काय सांगतं की तुम्हाला क्लिअरन्स, कारण काय तो कर्म आहे ते भोगावं तर लागणारच आहे, पण त्याचं शमन म्हणजे तो व्याधी सुखकर झाला पाहिजे, त्या व्यक्तीला त्याचा त्रास नाही झाला पाहिजे, म्हणून वैद्याने ट्रीटमेंट द्यायची असते. सो ते काही चतुष्पाद सांगितलेले आहेत त्याप्रमाणे तुमचा वैद्य असणंही गरजेचं आहे. सो त्याला योग्य ज्ञान असणं गरजेचं आहे. आयुर्वेदाचं योग्य नांजा संहिता आहेत, त्यांचं पठण त्याचं योग्य झालेलं असणं गरजेचं असतं. सो हे आयुर्वेदानुसार जे काही आपण वाचतो त्याच्यामध्ये फक्त शारीरिक ट्रीटमेंट न करता मानसिक ट्रीटमेंटला सगळ्यात जास्त महत्त्व दिलंय. की तुमचं मन जर शांत आहे, तुमचं मन चांगलं काम करतंय, तर तुमचं शरीर सुद्धा ऑटोमॅटिक नीट काम करणार, त्याला दुसरी कसलीच गरज नसते. सो त्याच्यासाठी काय हसणं गरजेचं आहे. जसं आपण काय म्हणतो, म्हणून मी माझ्या अनेक पेशंट्सपैकी जे ओल्ड एजमध्ये आहेत त्यांना हास्य क्लब जॉईन करा, तुम्ही तुमचं लाईफ परत, कारण का त्यांचं कसं झालेलं असतं की मुलं मोठी होतात आणि त्यांना कामही नसतं नंतर, मग तेव्हा त्यांना समजत नाही की नक्की करायचं काय. अशा वेळेस मग हॉर्मोनल इम्बॅलन्स व्हायला लागतो त्यांच्या बॉडीमध्ये. जे हॅपी हॉर्मोन्स आहेत ते त्यांच्या शरीरामध्ये सिक्रेट्सच होत नाहीत आणि मग त्यांना उदास वाटायला लागतं. किंवा एखादा फॉरेनमध्ये मुलं असतात आणि त्यांचे पॅरेंट्स इंडियामध्ये असतात, तर त्यांना खूप डिप्रेशन, एकटेपणा आलेला असतो. सो एम्प्टीनेस सिंड्रोम त्याला आपण म्हणतो, की मुलं घर सोडून जातात तेव्हा त्यांना हा सिंड्रोम व्हायला लागतो आणि मग त्यांना खूप डिप्रेस्ड लेवल्स असतात आणि मग कुठे घरातच राहत असतात ते पॅरेंट्स, कुठे बाहेर पण पडत नाही, छान दिसावंसं सुद्धा त्यांना वाटत नसतं, एवढ्या लेवल्स त्यांच्या हे जगण्याचा रस कमी होऊन जातो. पण तेव्हा मुलांचं पण कर्तव्य असतं की एकदा तरी आईवडिलांना रोज एक व्हिडिओ कॉल करणं गरजेचं आहे. तुम्ही कितीही बिझी असू द्यात, पण तरी तुम्ही तुमच्या आईवडिलांना विसरून चालणार नाही, कारण का तुम्हाला जी एनर्जी मिळते ती सुद्धा तुम्हाला तुमच्या आईवडिलांकडनंच मिळत असते. म्हणजे आपला उत्पत्ती स्त्रोतच जो आहे, सोर्स तोच आहे. सो आपल्याला जी एनर्जी मिळते ती आपल्याला आपल्या पॅरेंट्सकडनं आणि त्यांना त्यांच्या पूर्वजांकडनं मिळत असते. आपलं शरीर हे एनर्जीवर चालतंय. जसा आपल्याला मोबाईल सुद्धा रोज चार्ज करावाच लागतो, त्याप्रमाणे आपल्याला आपलं शरीर सुद्धा रोज रिचार्ज हे करावंच लागतं. असं होत नाहीये की मी आज दिवसभर खाल्लंच नाहीये, मी पाणीच प्यायलं नाहीये तर आपल्याला ते चालणार नाही, मी सूर्यात गेलेच नाहीये तर तरीही चालणार नाही. आपल्याला जी एनर्जी मिळणारे जे स्रोतस आहेत ते नीट आपल्या शरीरात गेलेच पाहिजेत. तशी रात्रीची झोप म्हणून नीट मिळणं गरजेचं आहे. आपल्या शरीराची जी काही झीज होते ती भरून निघण्यासाठी रात्रीची झोप ही खूप इम्पॉर्टंट आहे. ती जर झाली नाही तर आपल्या शरीरात वात हा खूप जास्त प्रमाणात वाढायला लागतो आणि त्याच्यापासून सगळ्या व्याधींची निर्मिती होते. त्यालाच आज आपण लाईफस्टाईल डिसऑर्डर्स म्हणायला लागलो. जसं PCOD आहे, डायबिटीस आहे, हे सगळे जे आजार आहेत हे आपल्या चुकीच्या लाईफस्टाईलमुळे होणारे आजार आहेत. हे जे आता 10 मिनिट होते ना आपले, हे इतके आउटस्टँडिंग होते. आता मी खरंच म्हणलं तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे, कारण ज्याच्याकडून हे पार्ट मिस झाला तो, कारण तुम्ही ह्याच आयुर्वेदाला आत्ता मेंटली, फिजिकली, ऑरा, स्पिरिच्युअल सगळ्याच गोष्टीला कनेक्ट केले. थँक्यू, तुम्ही आमच्यासोबत हे शेअर केलं आत्ता. आता आपण एक काम करू, आपण सोल्युशन वाईज टॉपिक नेऊ. आता काय करूया, रॅपिड फायर टाईपचं करतो मी, की आता ऑन स्पॉट माझ्या डोक्यात येतं या गोष्टी. तर मी एक व्याधी किंवा विकार किंवा रोगाचं नाव घेतो, त्याच्यावर इन्स्टंट तुम्ही आयुर्वेदातलं एखादं फळ, भाजी, औषध किंवा जे काही डोक्यात येईल ते इन्स्टंटली सांगा. सो मी वरतून सुरू करतो. हेअर्स, केस. शतावरी हे उत्तम कार्य करतं.
ते घेऊ शकतो आपण. त्याच्यानंतर भृंगराज आहे, जास्वंद आहे, माका आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यावर काम करत ओके. असतात. डोळ्यांसाठी त्रिफळा हे उत्तम सांगितलेलं आहे. डोळ्यांना चक्षुष म्हणजे विजन नीट राहण्यासाठी त्रिफळा हे अतिशय उत्तम सांगितलेलं आहे. ओके. त्वचा स्किनसाठी आपण हळद म्हणजे लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत, त्यामुळे हळद हीच मेन आहे की जी तुम्ही अँटीबॅक्टेरियल म्हणून काम करत असते, अँटी इन्फ्लॅमेटरी म्हणून सुद्धा ती काम करत असते. ओके. दातांसाठी जसं खदीर सांगितलेलं आहे, दंतमंजनासाठी मी जेव्हा सांगितलेलं तर ते खदीर आहे, निंब आहे, हे जे आहेत ते त्याच्यासाठी उपयुक्त असतात. ओके. वजन वाढवणं, अश्वगंधा त्याच्यासाठी चांगलं काम करत असतं. शतावरी सुद्धा त्याच्यासाठी चांगलं काम करत असतं. शतावरी त्याच्या लहान मुलांना सुद्धा आपण ह्या गोष्टी देऊ शकतो. वजन कमी करणं, वजन कमी करण्यासाठी गुगुळ हे चांगलं काम करत असतं. गुगुळाचं लेखन हे कार्य असतं. त्याचप्रमाणे शिलाजीत सुद्धा लेखनाचं कार्य करत असतं, तर ते वजन कमी करण्यासाठी किंवा ह्याच्यासाठी उपयुक्त असतं. अपचनासाठी आपण हिंगवाष्टक म्हणतो की हिंग हे खूप महत्त्वाचं आहे, म्हणून आपल्या प्रत्येक आहारात हिंग काम आहे. म्हणजे अगदी आईचं कुठली आमटी भाजी आपल्याकडे हिंगाशिवाय होत नाही, कारण काय आपलं पचन नीट राहण्यासाठी हिंग हे खूप उपयुक्त आहे. त्याचप्रमाणे धने जिरे जे आहे ते सुद्धा उपयुक्त आहे. रात्री भिजत घालायचं, सकाळी उठल्यावर आपण ते पाणी पिऊ शकतो. ते रॅपिड फायरमध्येच पॉज करतो. हिंगाचा विषय निघला ते, तर हे विचारा वाटलं मला की बरेच अशी गैरसमज पण ऐकू नये, मला माहित नाही गैरसमज की नाही, पण हिंगामुळं पौरुषत्व कमी होतं. नाही, असं नाही होणार. काय काय मात्रा अगदी सूक्ष्म असते. आपण फोडणीत जे वापरणारं हिंग आहे ते अगदी थोडं वापरतो. जसं मी सांगते की कुठली गोष्ट जी आहे अति प्रमाणात सेवनाने कुठल्याही गोष्टीने त्रास होणार. ओके. सो मॉडरेशनमध्ये त्याने कुठलाच त्रास होणार नाही. हिंग हे रेग्युलर आहारात पचनासाठी अतिशय उत्तम आहे, त्यामुळे असं काही त्रास कोणत्याही वयोगटातला घेऊ शकतो. काही प्रॉब्लेम नाही. यकृत, लिव्हरसाठी आपण असं बघायला गेलं तर लिव्हर हे पित्ताचं स्थान आहे. सो पित्ताचं स्थान आहे, त्यामुळे पित्त मेंटेन राहणारा म्हणजे जसे आपण म्हणतो तसा आहार घेणं गरजेचं आहे. सो पित्त शामक जसे सब्जा आहे किंवा थंड पदार्थ आहेत ते घेणं आहारात गरजेचं असतं. शीत पदार्थ. ओके. कोलेस्ट्रॉल, शिलाजीत परत त्याच्यासाठी खूप चांगलं काम करत असतो, कारण काय त्याचं लेखनाचं जे काम आहे ते लेखन म्हणजे काय करतं तर खरवडून काढणं. एखादा चिकटलेला पार्ट आहे त्याला खरवडून काढण्याचं जे काम आहे ते गुगुळ, शिलाजीत असे जे पदार्थ आहेत ते करत असतात. म्हणून त्यांचं आपण जे कोलेस्ट्रॉल आहे किंवा ब्लॉकेजेस आहेत त्याच्यासाठी ते उपयुक्त ठरत असतं. ओके. हृदयरोग, हृदयरोगासाठी मेनली आपण म्हणतो की अशोक हे खूप उपयुक्त आहे. अशोकाची पानं, छाल हे सगळं वाढणार अशोक. येस, अशोकाच्या झाडाची छाल जी असते ती खूप उपयुक्त आहे हृदयासाठी. त्याच्याचबरोबर आपण म्हणतो ना अळशी, फ्लॅक्सीड्स जे आहेत ते सुद्धा हृदयासाठी खूप उपयुक्त आहेत. सो 1 चमचा फ्लॅक्सीड सकाळी किंवा त्याचं चूर्ण बनवून घ्यायचं, परतून घ्यायचं तव्यावर आणि सकाळी उठल्यावर ते खायचं असतं. त्यांनी सुद्धा हृदयामध्ये काही टॉक्झिन्स साठलेली असतील तर ती निघून जाण्यासाठी त्याने हेल्प होत असते. ओके. आतडे, आतड्यांमध्ये काय असतं, वात असतो. मेन मुवमेंट सगळ्या वाताशी रिलेटेड असतात. तर ताक हे श्रेष्ठ आहे त्याच्यासाठी की जेवण झाल्यावर 1 ग्लासभर ताक घेणं आपण गरजेचं आहे. त्याला जिऱ्याची फोडणी घालून आपण घेऊ शकतो. हे केल्याने काय होणार आहे तर आपलं पचन सुधारायला हेल्प होणार आहे. त्याचप्रमाणे आपण बडीशेपसुद्धा खात असतो जेवण झाल्यावर, तर ती पचनासाठी उपयुक्त आहे, म्हणूनच आपण ती हॉटेल्समध्ये सगळ्या ठिकाणी बघत असतो. त्याच्याबरोबर आपण खडीसाखर पण खात असतो. सो ती उपयुक्त आहे. प्रत्येकाने आहारानंतर हे घेणं गरजेचं असतं. ओके. मूळव्याध, पाईल्स हा काय होत असतो तर पाईल्सचं होण्याचं कारण वेगळं असतं. तर पहिले काय होतं त्यांना हार्टस्टूल्स होत असतात. हार्टस्टूल्स झाल्यामुळे वेग म्हणजे कुंथून मोशन्स होत असतात. म्हणजे जोर लावून जेव्हा करतो तेव्हा हा आजार व्हायला लागलेला असतो. त्यासाठी पोट साफ नीट व्हायला पाहिजे रोजच्या रोज, आणि मल हे हार्ड नाही झाला पाहिजे, हार्टस्टूल्स नाही झाले पाहिजे. त्यासाठी आपण त्रिफळा सांगत असतो. सो ते आपण आहारामध्ये आठवड्यातनं 1 त्रिफळा घेऊ शकतो. किंवा त्याच्यासाठी आपण म्हणतो की एरंड तेल सुद्धा काम करतं. 1 चमचा 5 ml एरंड तेल आपण आठवड्यातनं 1 घ्यायला काहीही हरकत नसते. कंझ्युम करायचं असतं, तर आठवड्यातनं 1 घ्यायला काही हरकत नाही. त्याने सुद्धा तुमचं पोट नीट साफ होत असतं. पण त्याची चव इतकी अशी वेगळी असते की ती घेवत नाही, म्हणून मग आपण ते गरम पाण्याबरोबर घ्यायला सांगतो. पण त्याने घेतलं की सगळ्या शरीरातला मल जो आहे तो शरीराच्या बाहेर जायला हेल्प होत असते. रक्तदाब,
ब्लड प्रेशरसाठी आपण बघायला जातो. ब्लड प्रेशरसाठी आम्ही म्हणतो की बेलाची जी पानं असतात ना ती खूप उपयुक्त आहे. महादेवाला वाहत होती. येस, हां, जी सांगितलेली आहेत की त्याचा काढा करून घ्यायचा. 10 बेलाची पानं घ्यायची, ती एका पाण्यात घालायची, उकळायची आणि ते पाणी 1/4 करायचं. हे पाणी रोज सकाळी अनुषपोटी प्यायचं. ह्यानी सुद्धा ब्लड प्रेशरसाठी हेल्प होणार आहे. तसंच डायबिटीस साठी सुद्धा त्याने हेल्प होणार आहे. ओके. कॅन्सर होऊ नये म्हणून सो अँटी कॅन्सरस म्हणून त्रिफळ आहे, प्रूव्हन आहे. त्याचबरोबर तुळस सुद्धा प्रूव्हन आहे की ती अँटी कॅन्सरस म्हणून काम करते. अगदी तुळस तर प्रत्येकाच्या घरी असते. सो रोज एक पान खायला काहीही हरकत नाही. अच्छा. सांधेदुखी, जॉईंट पेन्स होत असतील तर त्याच्यासाठी आम निर्मिती शरीरात नाही झाली पाहिजे. म्हणजे मधुर रसात्मक आहार हा कमी घेतला गेला पाहिजे आणि वातनाशक आहार घेतला गेला पाहिजे. सो त्याच्यासाठी आपण आहारामध्ये डिंक घेऊ शकतो की वातनाशक आहे तो. थांबा एक मिनिट, घसा कोरडा पडला. पाणी द्यायचं का? नाही ठीक आहे. हां, सो त्यासाठी आपण डिंक घेऊ शकतो की जो तुपात परतून आपण तो डिंक आहारामध्ये घेऊ शकतो किंवा डिंकाचे लाडू घेऊ शकतो. हे आहारात घेतल्याने पण आपल्या शरीरातला वात जो वाढलेला आहे तो कमी व्हायला हेल्प होत असते. ओके. मला वाटतं झाले सगळे ऑर्गन आपले. बट मजा आली मला आता तुमच्यासोबत यात बोलून. ओके. सो असाच एक क्वेश्चन आहे. प्रत्येकाकडे परसबाग, अंगण आणि गॅलरी याच्यामध्ये झाडं लावायची सवय असते. तर अशी कोणती 5 झाडं किंवा 5 ते 10 झाडं की तुमच्या जवळ तुमच्या घरात उगवली किंवा तुम्ही वाढवली पाहिजे किंवा असली पाहिजे? ओके. सो कसं असतं, तुळस तर प्रत्येकाच्या घरी असते. त्याने जर निगेटिव्हिटी असेल तर ती जाण्यासाठी हेल्प होत असते, पॉझिटिव्हिटी येण्यासाठी आपल्याला हेल्प असते. त्यानंतर आपण दुर्वा ज्या असतात त्या लावू शकतो. कारण का दुर्वा ह्या खूप पित्तशामक आहेत. सो दुर्वांचा रस आपण सकाळी उठून घेऊ शकतो. सो त्या दुर्वा आपल्याला तिथे मिळू शकतात. त्याचनंतर जास्वंदाचं झाड असलं पाहिजे की जास्वंदाच्या झाडामुळे काय होणार आहे तर आपण जास्वंद हे केसांसाठी खूप उपयुक्त आहे, त्यामुळे ते आपण लावलं तरी चालू शकतं. सो त्याच्याबरोबरच आपण कडीपत्त्याचं झाड सुद्धा घरी लावू शकतो. सो कडीपत्ता लावू शकतो, कडुनिंबाचं लावू शकतो आपण आपल्या अंगणामध्ये. त्याचबरोबर ऑक्सिजन लेवल्स चांगली मिळण्यासाठी जर कुठली वनस्पती असेल तर तीही आपण आपल्या आवारात लावावी की त्याने ऑक्सिजन आपल्याला चांगला मिळू शकेल. अशी वनस्पती लावणं सुद्धा गरजेचं आहे. त्याचबरोबर आपण कोरफडीचं झाड सुद्धा लावू शकतो की त्यातला जो काही गर आहे तो आपल्या स्किनसाठी, हेअरसाठी खूप चांगला असतो. सो तोही रेग्युलर आपण स्किनसाठी वापरण्यासाठी घरात लावलं तरी त्याचा उपयुक्त होईल. फक्त तो विषारी नाही आहे ना हे पण बघणं गरजेचं असतं. ओके. आता कसं आहे, उष्णता वाढवणारे आणि उष्णता कमी करणारे म्हणजे गोष्टी सगळ्यांना माहीत असतात, पण कोणता पदार्थ मुळात उष्ण आहे आणि कोणता मुळात थंड आहे. तर ह्या दोन्ही गोष्टी सांगा की कोणते 5 पदार्थ असे ते उष्ण आहेत आणि कोणते 5 पदार्थ असे जे थंड आहेत. असं उष्ण पदार्थांमध्ये नॉर्मली जे येतात तर शेंगदाणा, मेथी, आलं लसूण पेस्ट, गरम मसाला, त्याच्या नावातच गरम येतं. हां, सो ते येत आहे. आणि त्याचबरोबर आपण जो गूळ म्हणतो तो सुद्धा उष्ण आहे. सो दही सुद्धा उष्ण आहे. सो हे आहारातनं वर्ज्य करावं. ज्यांना ॲसिडिटीचा त्रास होत असतो त्यांनी हे पूर्ण आहारातून वर्ज्य करणं गरजेचं आहे. त्याच्या उलट आता शीतपदार्थ कुठले आहेत की ज्याने आपल्या शरीरात वाढलेली उष्णता कमी व्हायला आपल्याला हेल्प होत असते. पित्तामुळे आलेली जी उष्णता आहे ती कमी व्हायला हेल्प होत असते. जसं सब्जा आहे, तुळशी बीज आहे, हे रात्री भिजत घालायचं आणि सकाळी उठल्यावर आपण ते दुधातून किंवा पाण्यातून घेऊ शकतो. रोज घेऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही. त्याचप्रमाणे वाळा हा सुद्धा, म्हणजे पाण्यात पूर्वीच्या काळी माठामध्ये घालून ठेवायचो की जो खूप उपयुक्त आहे. आपलं शरीर थंड ठेवण्यासाठी त्याने हेल्प होत असते. त्याचबरोबर लिंबू सरबत आहे, कोकम सरबत आहे की ही जी सगळी अल्कलाईन फूड्स आहेत ही नॉर्मली थंड, शीत असतात. त्याचबरोबर आपण कोकोनट वॉटर जे आहे, शहाळ्याचं पाणी, ते सुद्धा आपल्याला थंडावा शरीराला देत असतं. हे कुठलेही पदार्थ योग्य मात्रेत घेणं आपल्याला शरीराला योग्य ठरतात की ते थंडावा पण देत असतात. उष्णता असेल म्हणजे आपण म्हणतो ना की गळवं येत असतात, तेव्हा हे पदार्थ खूप उपयुक्त ठरतात. त्याने शरीरातली वाढलेली पिंपल्स येत असतील, गळवं येत असतील तर हे पदार्थ आहारात घेणं गरजेचं असतं. ओके. आता पुन्हा प्रश्न येतो की कोणत्या गोष्टी कशा सोबत घ्यायला पाहिजे. म्हणजे आता विरुद्ध आहार हा प्रकार येतो डोळ्यासमोर. तर लोकांना हे समजत नाही की कशावर कोणता पदार्थ चालतो, कशावर कोणता पदार्थ चालत नाही. सो तुम्ही तुमच्या आत्तापर्यंतच्या आलेल्या अनुभवानुसार सांगा की कोणता पदार्थ वर्ज्य आहे कोणासोबत खाण्यात
ओके. सो आयुर्वेदामध्ये विरुद्ध अन्न ही एक कन्सेप्ट आहे हो. की ज्याच्यामध्ये विरुद्ध आहार आपण सेवन केल्यामुळे आपल्या शरीरात त्रिदोषांची वृद्धी होत असते. हे वाढलेले दोष शरीराच्या बाहेर सुद्धा पडत नाहीत आणि त्यामुळे आपल्याला त्रास व्हायला लागलेला असतो. जेव्हा विरुद्ध आहार हा रेग्युलर घेतला जातो तेव्हा इरिटेबल बॉयल सिंड्रोम, अम्लपित्त आहे किंवा स्किन इन्फेक्शन्स होण्याचे चान्सेस असतात आणि विरुद्ध आहार हा स्लो पॉयझन प्रमाणे काम करतो. त्यामुळे आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे की हे सेवन करणं योग्य नाही. सो ह्याच्यामध्ये मेनली येतं काय तर मध आणि तूप हे कधीही समप्रमाणात घेऊ नये. त्याचप्रमाणे त्याच्यानंतर दूध आणि फळं ही कधीच एकत्र घ्यायची नाहीत. म्हणजे पेशंट विचारतात म्हणजे आम्ही मिल्कशेक वगैरे घेतो ते योग्य की नाही, तर ते अयोग्य आहे. ते आपल्या जठराग्नीसाठी योग्य नसतं, त्यामुळे ते अवॉइड करायला पाहिजे. पण फळ एक अर्धा तास आधी खाल्लं आणि मी नंतर अर्धा तासांनी दूध घेतलं तर त्यांनी काही त्रास होणार नाही. पण म्हणजे लहानपणापासून आम्ही शिकरण खातोय केळी आणि दुधाचं. शिकरण जे आहे ना ते सात्म्य झालेलं असतं, लहानपणापासून आपण खात असतो, त्यामुळे त्याने एवढा त्रास होत नाही. पण म्हणजे जी गोष्ट शरीराला सवय होऊन गेलेली आहे त्याने एवढा त्रास होणार नाही. त्याचबरोबर दूध आणि फळं जर झाली, त्याचप्रमाणे मासे आणि दूध हे एकत्र घ्यायचं नसतं. त्याचप्रमाणे आपण म्हणतो ना मीठ आणि दूध एकत्र कधीच घ्यायचं नाही. खूप जणांमध्ये असं दिसून आलेलं आहे की त्यांना सकाळी उठलं की चहा पोळी किंवा चहा चपाती खाण्याची सवय असते. सो ती चुकीची आहे. किंवा बिस्किटने म्हणतात मॅडम आम्ही बिस्किट खातो, पण ते बिस्किट पण कशापासून बनलेलं आहे, मैद्यापासूनच बनलेलं आहे किंवा गव्हापासूनच बनलेलं आहे. सो तेही खाणं योग्य नाही, तो विरुद्ध आहार आहे. आणि मेनली कसं असतं त्या प्रत्येक गोष्टीमध्ये मीठ असतं म्हणून ते चुकीचं आहे. कारण काय मीठ आणि दूध हा संयोग चुकीचा आहे. ते दोन गोष्टी एकत्र खाल्ल्यामुळे ते विषासमान आहे, म्हणून ते आपल्या शरीरामध्ये पचतच नाही. कदाचित त्यांना आज रिझल्ट दिसणार नाही पण येत्या काळामध्ये येस. सो वीर्य विरुद्ध पण आहार घेऊन चालत नाही. म्हणजे एक शीत आहे एक उष्ण आहे तरी आपल्या शरीराला ते चालत नाही. जसं दूध आणि कांदा हा एकत्र खाऊन चालत नाही, कारण का एक अल्कलाईन आहे तर एक ऍसिडिक आहे. सो ते दोन्ही एकत्र, जसं दुधामध्ये साधा लिंबाचा थेंब जरी पडला तरी ते दूध फाटतं, हे आपल्याला बाहेर दिसतंय, तर ते आपल्या पोटात काय होईल त्याचा त्रास, तर ते नक्की विषासमानच आहे आणि ते न पचणारं आहे म्हणून आपल्याला त्रास होत असतो. सो हे पदार्थ आपण टाळणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे आपण म्हणतो ना काळे उडीद आणि दही हे कधीही एकत्र खायचं नसतं. अच्छा. सो हे वर्ज्य सांगितलेलं आहे आयुर्वेदानुसार. सो हे विरुद्ध आहार सांगितलेला आहे. वीर्य विरुद्ध, देश विरुद्ध, काल विरुद्ध आपण आहार घेतो तो सगळा विरुद्ध आहारामध्ये येतो. म्हणजे मला उन्हाळा आहे, उन्हाळ्यामधनं घरी आल्यावर मी लगेच फ्रीजमधलं पाणी पिते, तर हा सुद्धा विरुद्ध आहारातला एक प्रकार येतो. म्हणून ते करणं चुकीचं आहे. नॉर्मली आपल्या जे काही बाहेरच्या ज्या ग्रेव्हीज बनलेल्या आहेत त्याच्यामध्ये कांदा, दूध, दही हे सगळं येतच असतं. दही हे कधीच तापवायचं नाही असं सांगितलेलं आहे, पण प्रत्येक जी ग्रेव्ही आहे त्या प्रत्येक ग्रेव्हीमध्ये दही आहेच. सो हे विरुद्ध आहार आहे, पण ते पंजाबी लोकांना सूट होतंय कारण का ते लहानपणापासून त्यांनी खाल्लेलं आहे, त्यामुळे त्यांना ते साम्य आहे. जसं आपल्याला शिकरण आहे, पण आता आपण खायला गेलो तर त्याने आपल्याला त्रास होतो. बरोबर. म्हणून ज्याचा जो देश आहे तिथला त्याने आहार घेतला तर तो त्याला सात्म्य असतो. बिकॉज आपल्या पूर्वजांनी सुद्धा तेच खाल्लेलं आहे, ते खात आल्यामुळे हेरिडिटरी झालेलं आहे आणि ते आपल्याला सात्म्य होत जातं. पण म्हणून आपण आपल्या जेनेटिक्स प्रमाणेच खाणं गरजेचं आहे. म्हणजे आपण खूप फॉरेनचे पदार्थ आता आले आहेत म्हणून पिझ्झा बर्गर खातोय, ते खायला लागलेलो आहे, तर ते सात्म्य नाहीयेत आपल्याला, त्याने त्रास होणार, ते टॉक्झिन्स फॉर्मेशन करणार. कदाचित त्या लोकांना त्यांचा त्रास होत नाही, परंतु आपल्याला त्यांचा जो पाचनाग्नी आहे, पाचकाग्नी जो आहे तो योग्य आहे. तिथे थंडी खूप असते, वातावरण वेगळं असतं, त्यांचा पिझ्झा हा पचतो त्यांचा. पण आपण इथे खाल्ला तर आपला पिझ्झा मात्र तो पचत नाही. त्याचप्रमाणे मध हा कधीही गरम करायचा नसतो. मधाला कधीही त्याच्यावर कुठलंही अग्निकर्म करायचं नसतं. आज लोक आज गरम पाण्यातच आपण मध घालून घेत असतो. पण काय करायचं, थोडं ते कोमट असेल तर चालेल, पण एकदम खूप गरम पाणी नसावं. सो ते कोमट पाण्यात किंवा थोडंसं थंड पाण्यात घेतलं तर त्याने काही त्रास होणार नाही. पण गरम केलेला जो काही मध आहे तो विषासमान मानलेला आहे. सो म्हणून तो घ्यायचाच नाही. आणि ह्याच्यावर मग हळूहळू ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. ह्यालाच आपण टॉक्झिन्स म्हणतो. सो जी टॉक्झिन्स आपण म्हणतोय आहारात जी तयार होत आहे ती विरुद्ध आहार सेवनानेच आपल्या शरीरात होत आहेत. आणि तो कारण काय तो शरीरात ऍब्झॉर्ब पण होऊ शकत नाही आहे आणि तो मलभाग म्हणून बाहेर पण नाही पडत आहे. आणि तो रक्तात साठायला लागतो आणि रक्तात ही टॉक्झिन्स जेव्हा फिरायला लागतात तेव्हा आपल्यामध्ये डिसीज व्हायला लागतात.
म्हणून जेव्हा आपण वरचेवर आपल्यामध्ये दिसायला लागतात की स्किन इन्फेक्शन्स होत आहेत किंवा आपली इरिटेबल बॉयल सिंड्रोम आहे, म्हणजे ग्रहणी म्हणतो आयुर्वेदानुसार ह्यालामध्ये, म्हणजे स्मॉल इंटेस्टाईन म्हणजे ड्युओडेनम असतो त्याच्यामध्ये इरिटेशन झालेलं असतं, सो ते कमी होणं गरजेचं आहे. सो ते कमी करण्यासाठी योग्य आहार घेणं गरजेचं असतो. तो जसा तुमचा आहार बदलेल त्याप्रमाणे तुम्हाला या गोष्टींचा मग वरचेवर त्रास होत नाही. म्हणून विरुद्ध आहार हा सेवन करू नये. आयुर्वेदाने जे सांगितलं ते योग्यच आहे. अनेक प्रश्न ह्याच्यावर येतातही, पण कसं असतं की हे शास्त्रात लिहिलेलं आहे आणि आपण शास्त्र जेव्हा बघतो तर त्याच्यामध्ये पूर्वजांनी, म्हणजे असं बघायला गेलं की जुनी इमारत असते जी किती सुंदर असते, कित्येक वर्ष ती टिकते, त्याचं आर्किटेक्चर पण तेवढंच, म्हणजे आजची लोक त्याच्यावर संशोधन करतात की एवढे वर्ष हे कसं टिकलं, म्हणजे त्यांचा ब्रेन खूप स्ट्रॉंग होता आपल्यापेक्षा सुद्धा, त्यांचं वय सुद्धा आपल्यापेक्षा खूप जास्त होती. सो ही त्या लोकांनी केलेलं हे शास्त्र आहे ना, त्यामुळे आपल्यापेक्षा नक्कीच त्यांची बुद्धी खूप स्ट्रॉंग होती. सो त्यांना हे त्या काळात सुद्धा कळलेल्या गोष्टी आहेत, त्यामुळे आपणही त्या फॉलो करणं गरजेचं आहे. बरोबर. सो त्या शास्त्राप्रमाणे आपण ते फॉलो करणं, आणि आजकालच्या वेळात होत नाही, आपलं फॉलो नाही झालं तरी मग आपल्याला तेव्हा ते टॉक्झिन्स बाहेर काढण्यासाठी तरी आवळा तरी आहारात रेग्युलर असणं गरजेचं आहे, की जर साठली तरी ती फ्लश आउट तरी शरीरातनं सगळी नीट होतील. मग आपण तेवढं तरी ॲटलिस्ट फॉलो करणं गरजेचं आहे. नक्कीच. खूप खूप छान एक्सप्लेनेशन दिलं तुम्ही आत्ता. आता आपण ना अजून लोकांना रिलेटेबल जे प्रॉब्लेम आहेत त्याच्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न करू. एक तर सर्वात इम्पॉर्टंट की आजकाल 90% लोक जॉब करतात, म्हणजे शेती काम फार कमी करतात. आजकालची युथ बद्दल बोलते मी, जे तरुण पिढी, सिडेंटरी लाईफस्टाईल झाली, लाईफस्टाईल झाली, शहरीकरण झालं त्यामुळे जास्त, परंतु यासोबत ते नवीन नवीन विकार पण यायला लागलेत. ठीक आहे, आता मी तुम्हाला डायरेक्टली विकार सांगत नाही, पण परंतु तुम्ही मला सोप्या शब्दात हे सांगा की जे 9 to 5 जॉब करतात, त्यांचा तासन तास बसण्यामुळे तुम्हाला माहितीच असेल की त्यांना काय काय प्रॉब्लेम होऊ शकतात फ्युचरमध्ये, तर ते होऊ नये आणि ते काम पण टाळू शकत नाही. सो अशा केसमध्ये त्यांनी त्यांच्या आहारामध्ये काय काय गोष्टी घ्यायला पाहिजे? ओके, सो कसं असतं की म्हणजे थोडक्यात एवढंच की ऑफिसला जाताना त्यांच्या सोबत बॅगमध्ये कोणत्या गोष्टी असायला पाहिजे? ओके, सोबत असताना तर त्यांना जे नॉर्मली लॉंग टाईम सिटिंग पोझिशनमध्ये बसतात त्यांना त्रास होतो. 9 to 5 असा कन्सेप्ट बरोबर. तर त्यांच्यामध्ये जे लॉंग टर्म पर्यंत, म्हणजे 4-4 तास एकाच जागी बसलेत, 5-5 तास एकाच जागी बसलेत, त्यांनी ब्रेक नाही घेतलाय, ते उठले पण नाहीयेत, त्यांनी कुठलीच कॉम्प्युटरवर हात ठेवून ठेवण्याची पोझिशन, ही मुवमेंटच एवढीच कंटिन्यू आहे, त्यांना हे त्रास होऊ शकतात. त्यांना कोलेस्ट्रॉलचा त्रास होऊ शकतो, डायबिटीसचा त्रास होऊ शकतो, किंवा आपण म्हणतो की ज्यांना व्हेरिकोज वेन्सचा त्रास होऊ शकतो, बॅक पेनचा त्रास होऊ शकतो, शोल्डर पेन होऊ शकतात, हे आजार त्यांना होऊ शकतात. मग आता त्यांना करणं काय गरजेचं आहे की पचन नीट राहणं गरजेचं आहे. कारण काय, आपल्याला ही डायबिटीस असू दे किंवा कोलेस्ट्रॉल वाढणं असू दे, अयोग्य आहारामुळे होतात आणि आपल्या कॅलरीज तेवढा बर्न न झाल्यामुळे होत असतात. कारण काय, मुवमेंटच नाहीये, त्यांची अन्न तर आत जात आहे पण ते स्टोअरच होतंय, जाळलंच जात, म्हणजे इंधनाचं प्रमाण हे कमी झालं पाहिजे. म्हणजे जेवढी गरज आहे शरीराला, भुकेच्या 70% ते त्यांनी जेवणं गरजेचं आहे. मग तेव्हा त्यांनी ब्रेड पण खातायत, दुसरा काहीतरी खातोय तेही खातायत, तसं न करता 3 ते 5 ही जी वेळ आहे ही या लोकांमध्ये खूप त्रासदायक ठरते. कारण त्यांचं जेवण झाल्यानंतर त्यांना 3 ते 5 ह्या वेळामध्ये काहीतरी चहा तरी पाहिजे असतो, किंवा काही ना काहीतरी त्या वेळात त्यांना समोसा खावासा वाटतो, सँडविच खावासा वाटतं, किंवा स्नॅक टाईम असतो. तो हा स्नॅक टाईम आहे, तो नीट जरी त्यांनी ठेवला तरी त्यांना त्रास होणार नाही. सो ह्या स्नॅक टाईममध्ये त्यांनी काय करावं, थोडा मखाना त्यांच्याकडे ठेवावा, ड्रायफ्रुट्स ठेवावे त्यांनी, किंवा सुकी भेळ आहे, कुरमुरे आहेत, लाया आहेत, हे पदार्थ ते कॅरी करू शकतात की ज्याने त्यांना भूकही नीट भागेल त्यांची, आणि त्यांनी तेवढं कॅलरीज इंटेकही तेवढा त्यांचा होणार नाही. किंवा एखादं फळ घेऊन जायचं, अशा वेळात त्यांनी फळ खाल्लं तरी काही हरकत नाही. नॉर्मली सूर्यास्तानंतर फळ खायचं नसतं आयुर्वेदानुसार, त्यामुळे ते जेवढं लवकर खातील तेवढं ते चांगलं, त्याचं पचन नीट होतं. कारण का त्याच्यात सगळ्यात जास्त फायबर्स असतात, त्यामुळे ते पचायला जड असतं. त्यामुळे फळ हे नॉर्मली आपण सूर्यास्ताच्या आधीच खाणं गरजेचं असतं. सो हे जरी त्यांनी घेतलं तरी त्यांनी हेल्प होणार आहे. आणि एक नियम पाळायचा, अर्धा तास झालं की त्या चेअरवरनं उठायचं, एक राऊंड मारून यायची, एवढं तरी त्यांनी करणं गरजेचं आहे. किंवा मग आपण स्टेअर्स चढणं, म्हणजे लिफ्ट न वापरता त्यांनी स्टेअर्स ते चढू शकतात, किंवा फोनवर बोलता बोलता चालत राहणं, किंवा मुवमेंट स्ट्रेचिंग करणं, जे जॉईंट्स आहेत त्याचं स्ट्रेचिंग करणं गरजेचं आहे. हे जरी त्यांनी केलं तरी त्यांनी हेल्प होणार आहे. ओके. भारतात ना 3 मोठे पॅन्डेमिक येणार आहेत फ्युचरमध्ये. एक मधुमेह,
म्हणजे तो ॲक्च्युली सगळेजण प्री डायबिटिकच आहेत प्री ऑलरेडी. कॅन्सर जो म्हणजे आपला देश बराच वरती चालला ह्या गोष्टींकडे, आणि डायबिटीज, कॅन्सर आणि हृदयविकाराबद्दल जे हार्ट अटॅकचे रेट वाढतात. सो ह्या गोष्टी होऊ नये म्हणून आत्ताच काय लाईफस्टाईलमध्ये चेंजेस केले पाहिजे आयुर्वेदानुसार? जसं आपण म्हटलं की सिडेंटरी लाईफस्टाईल सोडली पाहिजे, की आपल्याला ऍक्टिव्ह होणं गरजेचं आहे. सो एक तरी आवडणारा खेळ खेळला पाहिजे. म्हणजे तुम्हाला कॅरम म्हणजे बुद्धीसाठी उपयुक्त आहे, त्याच्यानंतर चेस आहे, हे बुद्धीसाठी उपयुक्त खेळ आहेत. त्याच्यानंतर बॅडमिंटन आहे, किंवा कुठला तरी बौद्धिक आणि शारीरिक दोन्ही फिजिकल ऍक्टिव्हिटीज असणं गरजेचे आहेत, ना की फक्त फिजिकल ऍक्टिव्हिटीज असून चालणार नाही आपल्याला. त्याचबरोबर मधुमेह किंवा डायबिटीज मधुमेह, हृदयविकार किंवा कॅन्सर ह्यासाठी हे म्हणजे खूप मोठे आजार आहेत. पण त्याच्यासाठी आपण विल पॉवर स्ट्रॉंग ठेवायची. निगेटिव्ह थिंकिंग कधीही करायचं नाही, ओव्हर थिंकिंग करायचं नाही आहे. आणि त्रिफळाचं सेवन आपण रेग्युलर करू शकतो. जसं तुळस आहे त्याचं रेग्युलर आपण सेवन करू शकतो. डायबिटीजसाठी आपण काय म्हणतो की आपल्या आहारामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स जो आहे तो लो असेल असे फूड आपण आहारात घेणं गरजेचं आहे. सो ते रेग्युलर आपण फॉलो करणं गरजेचं आहे. समजा जसं गहू आहे त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स हा खूप हाय आहे, त्यामुळे आपण ग्लुटीन जे म्हणतो ते आहारात कमी असणं गरजेचं आहे. त्याच्याऐवजी आपण ज्वारीची मिलेट्स आज आपण जे बघतोय ते मिलेट्स आहारात असणं खूप गरजेचं आहे. किंवा ज्याच्यामध्ये फायबर्स आहेत हे असं फूड आपल्या आहारात असणं गरजेचं आहे. डायबिटीजमध्ये कसं होतं की स्ट्रेसशी रिलेटेड पण तो आजार आहे, त्यामुळे जितका तुम्ही स्ट्रेस घेणार आहात, जेवढं डिप्रेशन असेल तेवढे आजार तुम्हाला पहिले होतील. म्हणजे एखाद्याला काहीच डिप्रेशन नसेल, तो आनंदी व्यक्ती असेल, तर त्याला मे बी हे आजार होणार सुद्धा नाही. मे बी तो थोडा चुकीचं काहीतरी खातोय पण तो स्ट्रेस नाही घेत, तरीही त्याला त्रास होणार नाहीये. म्हणून आपण हे गरजेचं आहे की स्ट्रेस रिलीज करण्यासाठी तो कसा करावा हेही आपल्याला कळलं पाहिजे. कारण काय होतं, मेडिटेशनला बसल्यावर पेशंट म्हणतात की मॅडम आम्ही डोळे बंद करतो पण सतत विचारच येत राहतात, आम्हाला कळतच नाही की मेडिटेशन करायचं कसं. सो तेव्हा डीप ब्रीदिंग करणं खूप उपयुक्त पडतं. डीप ब्रीदिंग म्हणजे काय करायचं, पूर्ण श्वास आत घ्यायचा, हे सोडायचं. असं रोज सकाळी 5 मिनिटं आणि रात्री 5 मिनिटं करायचं. ह्यानी काय होणार आहे, आपल्याला जो लंग्समध्ये आपण नॉर्मल जे ब्रीदिंग करतो त्यामुळे मे बी 10% ऑक्सिजन मिळत असेल, असं डीप ब्रीथ केल्यामुळे 80% आपल्याला ऑक्सिजन मिळत असतो. आणि त्यामुळे आपल्या शरीरातल्या सेल फॉर्मेशन्स जी आहे ती नीट होत असते आणि त्यामुळे आपल्याला त्याने हेल्प होत असते. आणि निगेटिव्ह विचार आपल्या शरीरात कमी येत असतात, म्हणून त्याने आपल्याला हेल्प होत असते. खरं तर आपला हा न संपणारा टॉपिक आहे. जवळपास आपण 3-3.5 तासापासून ह्या गोष्टीवर चर्चा करतोय. आता मला माहित नाही आउटपुटमध्ये पॉडकास्ट किती मी एडिटिंगची टीम ठेवेल, परंतु मला तुमच्यासोबत म्हणजे अजून खूप गप्पा मारायच्या आहेत. वेळेची मर्यादा पाहता आपण थोडंसं ब्रेक घेऊया, परंतु मी अपेक्षा करतो की तुम्ही पुन्हा याल आमच्या स्टेजवर, आणि जे आपले अजून अनुत्तरित प्रश्न आहेत किंवा लोकांचे जे अजून अपेक्षित प्रश्न आहेत ह्या दोन्हींना कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. तुर्तास थांबूया. ऋचाजी खूप 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 धन्यवाद, तुम्ही आमच्यासाठी वेळ दिला. धन्यवाद. पुन्हा भेटूया.